आपण रोज टीव्हीवर सोशल मीडियावर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा पाहतो. ती उद्गेगिरी पाहतो आणि अगदी सहज म्हणून जातो, कधी संपणारी व्ही-आय-पी संस्कृती. या नेत्यांना कशाला पाहिजे एवढी सुरक्षा? कशाला पाहिजे या लाल पिवळ्या दिव्यांच्या गाड्या? पण आज हात जोडून एक प्रश्न विचारतो, या व्ही-आय-पी संस्कृतीची सुरुवात नक्की कोणी केली? नेत्यांनी की आपण स्वतः? जरा थंड डोक्याने विचार करा. उद्या आपल्या घरात आपल्या मुला-मुलीचं लग्न असेल, तर काय होतं? महिनाभरापासून आपली भावकी, आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र रात्रीचा दिवस करून राबत असतात. मंडप घालण्यापासून ते जेवणाच्या पंक्ती उठण्यापर्यंत, ऐनवेळी पैशाची नड लागली तर खिशातून काढून देण्यापर्यंत ही भावकी आणि नातेवाईक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. पण आपण काय करतो? लग्न कार्यात एखादा आमदार, खासदार किंवा स्थानिक नेता फक्त 2 मिनिटासाठी येतो, हार घालतो आणि निघून जातो. आणि आपण ज्या भावकीने आणि नातेवाईकांनी 4 दिवस घाम गाळला, त्यांच्यासोबत एक सेल्फी सुद्धा काढत नाही. पण 2 मिनिटासाठी आलेल्या त्या नेत्यासोबत फोटो फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवून मिरवतो आणि दाखवतो कोणाला? त्याच भावकीला आणि नातेवाईकांना जी आपल्या सुखदुःखात धावून आली होती. काही लोकांची मानसिकता तर एवढी खालवली आहे की त्यांना वाटतं लग्नाला आमदार खासदार आला की यांच्या लग्नाची शोभा वाढली. मला अशा लोकांना एकच विचारायचं आहे, का हो आपण रोज टीव्हीवर सोशल मीडियावर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा पाहतो. ती उद्गेगिरी पाहतो आणि अगदी सहज म्हणून जातो, कधी संपणारी व्ही-आय-पी संस्कृती. या नेत्यांना कशाला पाहिजे एवढी सुरक्षा? कशाला पाहिजे या लाल पिवळ्या दिव्यांच्या गाड्या? पण आज हात जोडून एक प्रश्न विचारतो, या व्ही-आय-पी संस्कृतीची सुरुवात नक्की कोणी केली? नेत्यांनी की आपण स्वतः? जरा थंड डोक्याने विचार करा. उद्या आपल्या घरात आपल्या मुला-मुलीचं लग्न असेल, तर काय होतं? महिनाभरापासून आपली भावकी, आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र रात्रीचा दिवस करून राबत असतात. मंडप घालण्यापासून ते जेवणाच्या पंक्ती उठण्यापर्यंत, ऐनवेळी पैशाची नड लागली तर खिशातून काढून देण्यापर्यंत ही भावकी आणि नातेवाईक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. पण आपण काय करतो? लग्न कार्यात एखादा आमदार, खासदार किंवा स्थानिक नेता फक्त 2 मिनिटासाठी येतो, हार घालतो आणि निघून जातो. आणि आपण ज्या भावकीने आणि नातेवाईकांनी 4 दिवस घाम गाळला, त्यांच्यासोबत एक सेल्फी सुद्धा काढत नाही. पण 2 मिनिटासाठी आलेल्या त्या नेत्यासोबत फोटो फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवून मिरवतो आणि दाखवतो कोणाला? त्याच भावकीला आणि नातेवाईकांना जी आपल्या सुखदुःखात धावून आली होती. काही लोकांची मानसिकता तर एवढी खालवली आहे की त्यांना वाटतं लग्नाला आमदार खासदार आला की यांच्या लग्नाची शोभा वाढली. मला अशा लोकांना एकच विचारायचं आहे, का हो